हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 6. मी तुला फोन लावून देईपर्यंत तुला जरासुद्धा धीर नाही का? राजची आई कमरेवर हात ठेवून त्याला दम देऊ लागली. ते तर जस्ट मी बघत होतो की मला फोन लावता येतो का? राज हसतच म्हणाला. आईच्या हातात मोबाईल सोपवत तो तिथून पळाला. बदमाश, राजच्या मागे पळतच त्याची आई म्हणाली. राज एका सोफ्यावरून दुसऱ्या सोफ्यावर उडी मारत होता. आपल्याला राजला पकडताच येत नाही असं ती त्याला भासवत होती. दोघांची ही मस्ती अशीच चालू होती. राज पळून पळून दमला तसं तो सोफ्यावर धापा टाकत बसला. आणि मी हे तुला पकडलं म्हणत तिने त्याच्यावर झडप घातली. टाईम प्लीज ग आई, दमलो मी आता, असं राज म्हणाला. टाईम प्लीजसाठी माझ्याकडे टाईम नाही आहे. मी चालली ऑफिसला, तू माऊकडे बस बघू. माऊ आज घरीच आहे. राजच्या अंगावरून युनिफॉर्म उतरवत ती त्याला म्हणाली. तू लवकर येशील ना? तोंड पाडतच त्याने विचारले. मी नाही आली तरी डॅडी येईल की. आज तो तुला पिझ्झा खायला घेऊन जाणार आहे. राजला कपडे चढवतच ती त्याला म्हणाली. लवकरच बटन लाव बघू, मी जेवण गरम करून घेऊन आली आहे. त्याच्या गालावर ओठ टेकवतच ती त्याला म्हणाली. आज काय बनवलंयस? त्याने उत्साहित होतच विचारले. पावभाजी, तुला आवडते ना? भुवया उडवत ती त्याला विचारू लागली. ये पावभाजी, पावभाजी ये, सोफ्यावर उड्या मारतच तो म्हणाला. स्वतःच्या हाताने खाणार ना पण? तिने त्याला विचारले. भरवायचं, मांडी घालून बसतच तो तिला म्हणाला. हा डब्बा कोणाचा घेऊन आलायस तू? राजची बॅग चाळतच तिने त्याला विचारलं. छकुलीचा, राज म्हणाला. तिचा डब्बा तू का आणलास रे? तिने त्याला विचारले. ओ गॉड, मगाशीच बोललो ना मी तुला. ती घरी गेली, खिचडी खायची होती तिला. किती वेळ एकच गोष्ट सांगतोय मी तुला, राज डोक्यावर हात मारूनच म्हणाला. ओ गॉड, असं डोक्यावर हात मारून नाही घ्यायचा. नेहमी एकच गोष्ट सांगते मी तुला, ती त्याची नक्कल उतरवतच त्याला म्हणाली. विसरलो ग, मला पावभाजी भरव बघू. माऊ वाट बघत असेल माझी, राज म्हणाला. पावभाजी गरम करायला ती जाणार तोच तिचा मोबाईल रिंग झाला. अनोळखी नंबरवरून फोन होता. हॅलो, तिने फोन उचलत कानाला लावला. हॅलो, समोरून सानिध्या बोलत होती. कोण? टीचरने विचारलं. छकुली असेल ग, म्हणत राज तिच्या हातून मोबाईल हिसकावून घेऊ लागला. टीचरने त्याला थांबायला सांगितलं. राणी बोलतेस का तू? टीचरने विचारलं. तुला कसं समजलं? सानिध्या म्हणाली. मॅजिक ग, टीचर हसतच म्हणाली. तू खिचडी मस्त बनवली होती, आमच्या बाबाला खूप आवडली. तू पलत खिचडी बनवली ना तर मला थोडी जास्त दे हां, ओके? सानिध्या म्हणाली. ओके, पण तुला बरं वाटतंय का आता? टीचरने विचारलं. थोडं दुखायचं कमी झालं, बाबा मला औषध लावून ऑफिसला गेला ना, सानिध्या म्हणाली. ओह, मग तुझी आई कुठे आहे? मला तुझ्या आईसोबत बोलायचं आहे, टीचर म्हणाली. आई तर मोठ्या घरी राहिली, बाबाने तिला आमच्यासोबत नाही आणलं, सानिध्या म्हणाली. मोठ्या घरी? मोठं घर कुठे आहे तुझं? टीचरने विचारले. खूप लांब आहे, कालने जावं लागतं तिथे. लाज काय करतोय? सानिध्याने विचारलं. आहे इथेच, धर बोल त्याच्याशी, म्हणत टीचरने राजकडे मोबाईल सोपवला. हॅलो छकुली, आईने ना पावभाजी केली आहे.
राज म्हणाला. खलच? सानिध्याने विचारलं. एकदम खरं, तो म्हणाला. आम्हाला पण हवी आहे, सानिध्य म्हणाली. ओ गॉड, परत आम्हाला? राज डोक्यावर हात मारून घेतच म्हणाला. राज मी बघते हां, टीचर आतूनच ओरडली. चुकून, राजसुद्धा ओरडला. मला पण पावभाजी हवी आहे, सानिध्य म्हणाली. तू घरी ये माझ्या. B202 सेकंड फ्लोअर. राज सानिध्याला स्वतःच्या घरचा पत्ता सांगू लागला. मी आजारी आहे ना, मी कशी येणार, सानिध्य म्हणाली. तू डॉक्टरकडे गेलेलीस ना, राजने विचारलं. गेलेली, सानिध्या म्हणाली. काय बोलले मग डॉक्टर, राजने विचारलं. नाही माहिती, मी झोपलेली ना, सानिध्य म्हणाली. ओह अच्छा, राज म्हणाला. तू माझ्या गली ये ना, माझ्याकडे न्यू टॉय आहे, मी तुझ्यासोबत शेअर करेल आणि येताना मला पावभाजी पण घेऊन ये, सानिध्य म्हणाली. आजारी असल्यावर पावभाजी खायची नसते ग, राज म्हणाला. का, सानिध्याने विचारलं. असंच नसते खायची, राज म्हणाला. मला खायची आहे ना पण, सानिध्य म्हणाली. तुला कशी आणून देऊ, आई तर ऑफिसला चालली, मी माऊकडे चाललो. मी माऊला विचारतो, जर ती रेडी असेल ना तुझ्याकडे यायला तर मी तिला घेऊन येतो. तू कुठे राहते, राजने विचारलं. मोठीवाली बिल्डिंग आहे ना तिथे, आणि त्यात छोटंसं घर, तिथे एक गार्डन पण आहे. गार्डनपासून थोडं लांब आहे माझं घर, पण माझ्या घरातून गार्डन दिसतं, खाली पाणी पण आहे, सानिध्य म्हणाली. बुद्धू, असा कधी ॲड्रेस असतो का गं? तू तुझ्या बाबाला विचार आणि मला मेसेज कर, राज अगदी मोठ्यांसारखं म्हणाला. ते कशा घालतात, सानिध्याने विचारलं. तू तर ना बुद्धूच आहेस. मी एक काम करतो, तुझ्या डॅडीला कॉल करून विचारतो ॲड्रेस. मगाशी मी नंबर सेव्ह केला की नाही मला आठवत नाही, बट डायल लिस्टमध्ये असेल कदाचित, राज विचार करतच म्हणाला. मी तुझी वाट बघते, सानिध्या म्हणाली. जर माऊ नाही यायचं बोलली तर तू तुझ्या डॅडीला घेऊन माझ्या घरी ये, चालेल, राज तिची समजूत काढतच म्हणाला. ओके, सानिध्या म्हणाली. बाय, म्हणत राजने फोन कट केला. पावभाजी खाऊन घे बघू, नंतर गप्पा मारत बस. गरम गरम पावभाजीची प्लेट घेऊन येत ती राजच्या पुढ्यात येऊन बसली. छकुली पावभाजी मागते. मी माऊला घेऊन तिच्या घरी जायचा विचार करतोय, राज आपल्या आईला म्हणाला. अजिबात नाही या, माऊला कामं आहेत, उगाच हट्टीपणा करू नकोस. आणि काय रे, बाता तर मोठ्यांसारखे करतोस, पण तसं वागत तर नाहीस, अजून मला भरवावं लागतंय तुला, राजला पावभाजी भरवतच त्याची आई त्याला म्हणाली. राजचा आईच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. मोबाईलमध्ये काहीतरी चालू होतं त्याचं. खूप वेळ तोंडात घास पकडून तो तसाच बसला होता. तो मोबाईल ठेवून खाऊन घे बघू आधी, राजची आई त्याला दम देतच म्हणाली. हॅलो, राजने पुन्हा सिडला फोन लावला. अरे, कोणाला फोन लावतोयस तू, दबक्या आवाजातच तिने त्याला विचारलं. छकुलीच्या डॅडीला. ॲड्रेस नको का विचारायला, राज म्हणाला. त्याच्या आईने डोक्यावर हातच मारून घेतला. तुला छकुलीने कॉल केला नाही का, सिडने विचारलं. केलेला, बट तिला ॲड्रेस नाही माहिती. तुम्ही मला तुमचा ॲड्रेस सांगा बघू, नाहीतर एक काम करा, आईच्या मोबाईलवर मेसेज करा. व्हॉट्सॲपवर करू नका, कारण माझी आई व्हॉट्सॲप वापरत नाही. तुझा डॅडी वापरतो व्हॉट्सॲप. आय नो स्वीट हार्ट, सिड राजला मध्ये तोडतच म्हणाला. तुम्हाला कसं माहिती, राजने विचारलं. अरे, मगाशी तूच तर सांगितलंस ना, सिडने हसतच विचारलं. ओ गॉड, मी तर विसरलो, राज डोक्यावर हात मारून घेतच म्हणाला. तू आमच्या घरी जातोयस, सिडने विचारलं. ट्राय करतोय जायचं, माऊला मस्का पॉलिश करावं लागेल. तसं माऊ ऐकते माझं, बट आज ती बिझी आहे ना. तुम्ही मला ॲड्रेस पाठवून ठेवा, मी तिला फॉरवर्ड करतो, राज म्हणाला. तुझं वय काय आहे रे, सिडने हसतच विचारलं. आई,
हे छकुलीचे डॅडी माझं वय विचारतात. ते काय असतं ग? राजने अगदी मोठ्या माणसांसारखं फोनवर हात ठेवत आपल्या आईला विचारलं. पण सिडला ऐकू गेलं. हाऊ ओल्ड आर यू? त्याच्या आईने विचारलं. आय एम 3 years ओल्ड, राज म्हणाला. आत्ता 4 होशील. आय एम 4 years ओल्ड असं सांग त्यांना, त्याची आई त्याला म्हणाली. आय एम 4 years ओल्ड, तो सिडला म्हणाला. फोनवर अस्पष्ट येणारा राजच्या आईचा आवाज ऐकून सिड काही क्षण स्तब्धच झाला. हॅलो? कट झाला का फोन? हॅलो? समोरून काहीच प्रतिसाद येत नाही हे बघून राज म्हणाला. ऐकलं मी तुला ॲड्रेस व्हॉट्सअप करतो. बाय, सिड म्हणाला. व्हॉट्सअप नाही बुद्धू, मेसेज कर, मेसेज. माझी आई व्हॉट्सअप नाही वापरत, राज म्हणाला. राज मोठ्यांना असं बोलतात का रे? आईने दम देतच त्याला विचारले. तसा राजचा चेहरा पडला. आईला सांग फ्रेंड्स में सब चलता है, सिड म्हणाला. सिडचं बोलणं ऐकून राजला हसू आलं. फ्रेंड में सब चलता है आई, राज म्हणाला. राजची आई राजला असं काही बोलताना बघतच राहिली. मी तुला मेसेज करतो, आता मी खूप बिझी आहे, खूप म्हणजे खूप. आणि हो, तुझ्या आईसाहेबांना थँक्स म्हणून सांग, खिचडी सुंदर बनवली होती. नाव बाय स्वीट हार्ट, सिड म्हणाला आणि त्याने फोन कट करून टाकला. आईसाहेब कोण असतं ग? राजने कानापाशी धरलेला मोबाईल बाजूला करत स्वतःच्या आईला प्रश्न केला. तू पटपट आ कर बघू, नंतर प्रश्न कर मला, त्याची आई त्याच्यावर ओरडत म्हणाली. आईस्क्रीमचा कोण असतो तो व्ही असतो ना? आणि तो माऊचा नंबर ना? राजने विचारलं. ती म्हणाली. फॉरवर्ड, राज म्हणाला. काय? त्याच्या आईने त्याला विचारलं. मॅसेज ग, तू ना माऊसारखी का नाही बनत? तिच्या मोबाईलमध्ये बघ व्हॉट्सॲप पण आहे, फेसबुक आहे, इन्स्टाला तर आम्ही दोघे रोज रील्स पोस्ट करतो. 500+ लाईक्स येतात माहिती आहे, आणि कॉमेंट पण तितक्याच असतात, राज म्हणाला. तुझ्या माऊलाच मी दम देणार आहे, नको ते तुला खूप शिकवत असते ती, त्याची आई दम देतच त्याला म्हणाली. फ्रेंड में सब चलता है गा आई, राज म्हणाला. राज, हा डायलॉग परत नाही आहे मारायचा, नाहीतर मी कट्टी घेणार तुझ्यासोबत, राजची आई राजवर रागवतच म्हणाली. राजने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तिच्या हातातून पटपट पावभाजी तू खाऊ लागला. छकुलीसाठी टिफिन भर, मी तिला पावभाजी घेऊन जातो, राज आईला म्हणाला. माऊ बिझी आहे रे राजा, ती नाही येणार, त्याची आई त्याला समजवतच म्हणाली. पण राजच्या हट्टीपणापुढे तिचं काही चालतच नव्हतं. राजसोबत बोलून सिड कामाला लागला. एका नामांकित कंपनीत आर्किटेक्ट इंजिनियर म्हणून मोठ्या पदावर तो कामाला होता. त्याच्या हाताखाली 10 जणं होती कामाला. सानिध्यासोबत वावरणारा सिड कामावर अजिबात तसा नव्हता. नेहमी चेहऱ्यावर राग ठेवून तो वावरायचा. ह्या 6 दिवसात कोणासोबत जवळीक अशी त्याने केलीच नव्हती. ब्रदर ऑफ हिटलर अशी पदवी त्याने त्याच्या नकळत मिळवली होती. कोण आपल्याबद्दल काय विचार करत आहे ह्या गोष्टीने त्याला कधी फरक पडतच नव्हता. आपण ज्याला आपलं मानतो आणि तो आपल्याबद्दल काय विचार करतो ह्या गोष्टीने त्याला फरक पडत होता. त्यामुळे काम एके काम, कधी काम आटोपून छकुलीला भेटतो असं त्याचं व्हायचं. आज त्याच्यासोबत काम करणारे त्याचे इतर कलिग्स आज आले नव्हते, म्हणून संपूर्ण कामाचा भार त्याच्यावर एकट्यावर होता. त्यात सानिध्यामुळे त्याचा भरपूर वेळ खर्च झाला होता. आज त्याला नवीन प्रोजेक्टचे स्ट्रक्चर बनवून पाहिजे होतं. त्यात त्याला ज्याची गरज होती तो स्टाफ आज सुट्टीवर होता. डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ त्याच्यावर खरं तर आली होती, कारण दोघांपैकी एकही त्याचा फोन उचलत नव्हतं. एकाचा फोन तर लागतच नव्हता, तर एकाचा फोन स्विच ऑफ येत होता. अर्ध्या 1 तासाने दोघांपैकी एकजण फोन उचलेल या आशेवर त्याने प्रोजेक्टचं स्ट्रक्चर बनवायला घेतलं नव्हतं, कारण प्रोजेक्टचं स्ट्रक्चर बनवून रेडी होतं. फक्त त्याचा ॲक्सेस सिडला नव्हता. स्ट्रक्चर कुठे बनवून ठेवलं ह्याची साधी कल्पनासुद्धा सिडला नव्हती.
डोकं धरून तो चेअरवर बसला. केबिन बाहेर काम करणारा त्याचा स्टाफ त्याला असं टेन्शनमध्ये बघून गालातल्या गालात हसत होता. घड्याळात त्याने नजर टाकली. अजून 1 तास होता त्याच्याकडे. एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या त्याच्या कलिग्सना कॉल लावला, पण व्यर्थ. डोकं शांत ठेवत त्याने नवीन स्ट्रक्चर बनवायला घेतलं. सीडसाठी अवघड असं त्यात काहीच नव्हतं, पण वेळेत स्ट्रक्चर बनवून होईल का नाही याची त्याला भीती वाटत होती. एक खोल श्वास घेत त्याने पुढ्यात असलेली फाईल हातात घेतली आणि तो कामाला लागला. भरभर त्याचे हात लॅपटॉपवर चालत होते. कधी नजर फाईलमध्ये तर कधी लॅपटॉपवर खेळत होती. मनात येणाऱ्या नवीन नवीन संकल्पनेने तो सोबत सांगड घालत होता आणि मॉड्यूल बनवून तयार झालं. खूप मोठं युद्ध आपण जिंकलोय असा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. 4 वाजायला अजून बराच अवकाश होता. तयार झालेला प्रोजेक्ट त्याने पुढे पाठवूनही दिला. सानिध्यासोबत खाल्लेली खिचडी जिरली होती. भूक लागली होती त्याला. पण जेवत बसलो तर बाकीचं कामं बाजूला राहतील आणि मग पुन्हा घरी जायला उशीर होईल, हा विचार करून त्याने चहा मागवून घेतला. छकुली काय करत असेल? स्वतःशीच तो पुटपुटला. इथे सानिध्या बाल्कनीत उभं राहून राजची वाट बघत बसली. राज नक्की येईल असं तिला वाटत होतं. जसं जसं घड्याळ पुढे सरकत होतं तसं तसं ती नाराज होऊ लागली. नेहमीप्रमाणे स्वतःच्या परीराणीची विचारपूस करायला सिडने सानिध्याला व्हिडिओ कॉल केला. राधा मोबाईल घेऊन बाल्कनीत हजर राहिली. हॅलो माय स्वीट हार्ट, सिड म्हणाला. बाबा, लाज आला नाही. मला पावभाजी खायची आहे, सानिध्या छोटंसं तोंड करतच म्हणाली. मग बाबा ऑर्डर करतो ना इथून, तू टेन्शन का घेतेस? सिड म्हणाला. मला लाजच्या घरचीच खायची आहे. तो का नाही आला? मी वाट बघते त्याची. आम्हाला बलं नाही तरी तो नाही आला. इथे आमच्या कोणीच फ्रेंड नाही, म्हणत ती रडू लागली. मी पटकन ऑफिसमधलं काम आटोपतो आणि मग आपण दोघे मिळून त्या लाजच्या घरी जाऊया, सिड सानिध्याची समजूत काढतच म्हणाला. लाज नाही लाज, सानिध्या म्हणाली. तेच ते, आपण राजच्या घरी जाऊयात, सिड म्हणाला. खलच? सानिध्याने खुश होतच त्याला विचारले. एकदम खरं. आधी डोळे पुस बघू. बाबाला त्याची परीराणी रडलेली आवडत नाही, माहिती आहे ना? बाबाला पटकन एक स्माईल दे बघू, सिड म्हणाला. सानिध्याने डोळे पुसले. नेहमीप्रमाणे ओठांवर हसू आणत ती सिडकडे पाहू लागली. तोच बेल वाजली. बेल वाजली का? सिडने विचारले. कोणीतरी आलं वाटतं. तू आला का? सानिध्याने त्याला विचारले. बाबा तर ऑफिसमध्ये आहे ना बच्चा, मग तिथे कसा येईल? सिडने तिला विचारले. मॅजिक ले बाबा, सानिध्या म्हणाली. छकुली, राज मोठमोठ्याने आवाज देत सानिध्याच्या घरी आला. बाबा लाज आला, ये, सानिध्या खुश होतच ओरडली. राधा त्याला घेऊन सानिध्याजवळ आली. छकुली, राजने खुश होत तिला मिठीच मारली. तुझं घर किती मोठं आहे. खाली स्विमिंग पूल पण आहे. वाव, राज म्हणाला. तू मला पावभाजी आणली? मला भूक लागली आहे, सानिध्याने त्याला विचारले. त्यासाठीच तर आलोय ना. आईने सांगितलं की गरम करून खा, अशीच खाऊ नकोस, राज डब्बा तिच्या हातात देतच म्हणाला. लादा, आम्हाला पावभाजी गरम करून आण, सानिध्या राधाला हुकूम सोडतच म्हणाली. परत आम्हाला? ओ गॉड, राज डोक्यावर हात मारून घेतच म्हणाला. हॅलो राज, सिड म्हणाला. हॅलो फ्रेंड, सिडला तो म्हणाला. तू एकटा आला? सिडने राजला विचारले. ही बघ, हिच्यासोबत आलो, राज कोणाला तरी जबरदस्ती खाली खेचतच म्हणाला. तू? सिड मोठ्यानेच ओरडला. कोण असेल ती व्यक्ती कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.